नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हेल्थ कट्टा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पांढरे पाणी जाणे ही स्त्रियांना पुष्कळ वेळा भेडसावणारी समस्या आहे. म्हणून आज आपण थोडक्यात यावर चर्चा करूया. पहिली गोष्ट, पाळीच्या आधी, पाळीच्या नंतर आणि पाळीच्या मध्ये पांढरे पाणी जाणे ही सामान्य प्रक्रिया आहे. यासाठी शरीरातील हार्मोन्स कारणीभूत ठरतात. गोष्ट दुसरी, गरोदरपणातील सुरुवातीला काही आठवडे आणि शेवटी काही आठवडे थोडे चिकट पांढरे पाणी जाऊ शकते. नंबर 3, कधीकधी शारीरिक श्रम जास्ती झाले तसेच कंबरदुखी असली तरीसुद्धा हा त्रास उद्भवू शकतो. नंबर 4, काही वेळा मानसिक त्रास, चिंता यामुळे देखील काही जणांना पांढरे पाणी जाते. क्रमांक 5, अपूर्ण आणि अनियमित आहार हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. नंबर 6, शरीरात रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे तसेच कॅल्शियमयुक्त पदार्थांचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. नंबर 7, थोडे चिकट गंधरहित स्राव सामान्य आहे, परंतु दह्याप्रमाणे घट्ट तसेच दुर्गंधीयुक्त स्राव असेल तसेच योनी मार्गात खाज असेल तर हे इन्फेक्शन असण्याचे लक्षण आहे. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे. नंबर 8, तुम्ही रजोनिवृत्तीच्या वयाच्या असाल आणि तुम्हाला सतत कोणत्याही कारणाशिवाय पांढरे पाणी जात असेल तर एकदा डॉक्टरांना भेटून योनी परीक्षण करून घ्यावे. तसेच गरज लागल्यास सोनोग्राफी व रक्त तपासणी करून घ्यावी. अशाच आरोग्यविषयक अजून गोष्टी जाणण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि हेल्थ कट्टा चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.